सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। ज्ञान प्रबोधाच्या आजच्या या ज्ञान सत्रामध्ये आपण कृपेच्या रहस्याविषयी जे काही उर्वरित ओव्या राहिलेल्या आहेत त्या ओव्यांचं आपण आज अध्ययन करणार आहोत। त्याचबरोबर परावाचेचं महत्त्व काय आहे हेही आपण माहिती करून घेणार आहोत। परावाचा कशाला म्हणावं, त्या परावाचेचं कार्य काय आणि तिची महती काय आहे, महत्त्व काय नेमकं त्या परावाचेचं, हे आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे आजचाही व्हिडिओ खूप ज्ञानवर्धक आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण ज्ञानाचा लाभ घ्या। आजचाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, कृपेचं नेमकं कार्य काय आहे। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी कृपेचं कार्य तुम्हाला सांगितलं, तर त्या संदर्भामध्येच तो प्रश्न होता। तर त्या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञानसत्राची सुरुवात आपण ज्ञान प्रबोध या ग्रंथातील ओवी क्रमांक 30 यापासून करणार आहोत। सकळ सिद्धांता अगोचर परवस्तू निराकार तेथचे कृपा गौहर कवना कळे। सकळ सिद्धांता अगोचर, जे काही या पृथ्वी तलावर तात्विक सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांना परवस्तू जी आहे ते अगोचर आहे। कारण ती परवस्तू कशी आहे तर निराकार आहे। कुणी सांगू शकते का कृपेचा आकार कसा आहे? नाही। कृपा हा जो गुण आहे तो सर्व सिद्धांतांना पण समजत नाही, सर्व सिद्धांतांना अगोचर आहे। अगोचर म्हणजे काय? दृष्टीशी गोचर नाही, आपल्या डोळ्याला ते गोचर नाही वस्तू, म्हणजे आपल्याला दिसत नाही, तर अशी ती अगोचर। गोचर म्हणजे दिसणे आणि पुढं अ लावला म्हणजे अगोचर झाला शब्द, आणि अगोचर म्हणजे न दिसणे। तर कृपा ही कुणाला दिसत नाही। तर सकळ सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत या कृपेला पाहू शकत नाहीत, कारण ती अगोचर आहे, दिसत नाही कोणाला। परवस्तू निराकार, पर म्हणजे श्रेष्ठ प्रकारची वस्तू आहे कृपागुण म्हणजे, आणि निराकार आहे, त्या कृपागुणाला कोणत्याही प्रकारचा आकार नाही। अव्यक्तमंत परमेश्वर जे आहेत त्यांना कोणता आकार आहे का? नाही। मग आता अव्यक्तमंत परमेश्वराच्या ठिकाणी दया, मया, कृपा, करुणा हे सर्व गुण आहेत, तर मग त्या अव्यक्तमंताच्या ठिकाणी हा जो कृपा गुण आहे त्याला तरी कुठून आकार येणार? तो गुण पण निराकार आहे। तेथचे कृपा गौहर कवना कळे। तेथचे म्हणजे त्या ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी जे कृपा आहे त्या अव्यक्तमंत परमेश्वराच्या ठिकाणी जी कृपा आहे त्या कृपेचा गौहर कोणाला कळत नाही, म्हणजे त्या कृपेची गुह्यता कोणालाही समजत नाही। जया रूपाचा प्रकाशू पाहता आगमा नाही सौरसू दर्शनाचा विकासू आखुडे तेथ। जया रूपाचा प्रकाशू पाहता आगमा नाही सौरसू। जया म्हणजे ज्या रूपाचा प्रकाश, म्हणजेच ईश्वर स्वरूपातील जो प्रकाश आहे, ईश्वराचं स्वरूप जे एकदम प्रकाशित असं आहे, तेजोमय आहे, त्या ईश्वर स्वरूपाला पाहायला आगमा नाही सौरसू, म्हणजे आगमही त्या ईश्वर स्वरूपाला पाहू शकत नाहीत, त्या ईश्वर स्वरूपाचा सहवास या आगमाला मिळू शकत नाही। आणि दर्शनाचा विकासू आखुडे तेथ, दर्शन म्हणजे जे षड दर्शन आहेत, षडशास्त्र, त्यांचा विकास त्या ईश्वरापुढं आखुडलेला आहे। ईश्वर फार अनंत 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 आहेत आणि आगम हे तोकडे आहेत, संकुचित आहेत, एवढे विस्फारलेले आणि असे अनंत नाहीत।
तर आगम हे गणनात्मक आहेत. आगम हे गणनात्मक आहेत. षडदर्शन म्हणजे षडशास्त्र पण गणनात्मक आहेत. हे सर्व आखुडच आहेत परमेश्वरापुढं. पुराणे बुद्धी साबडी बोलता वळे बोबडी तेथ काव्ये बापुडी कोठे लागती. पुराणे बुद्धी साबडी, जे पुराण आहेत 18 पुराण आहेत त्या पुराणांची बुद्धी साबडी आहे म्हणजे भोळी भाबडी बुद्धी आहे त्यांची, किंवा परमेश्वराचं जे सूक्ष्म स्वरूप आहे त्या स्वरूपाला हे पुराण पाहू शकत नाहीत. हे पुराण त्या ईश्वर स्वरूपाचं विवेचन करू शकत नाहीत, कारण त्यांची बुद्धी साबडी आहे. परमेश्वराचं स्वरूप फार सपूर फार सूक्ष्म आहे, कोणालाही असं दिसत नाही. आणि पुराणांची बुद्धी साबडी आहे म्हणजे त्यांचं देखणंच धोष्टर आहे, एवढं बारीक विवेचन ते करू शकत नाहीत. जे परमेश्वराचं स्वरूप एकदम सूक्ष्म आहे ते स्वरूप त्यांना दिसूच शकत नाही, तर त्या स्वरूपाचं हे विवेचन काय करणार, वर्णन काय करणार. हे पुराण कसे काय आपल्याला सांगू शकतील की ईश्वर असे आहेत ईश्वर तसे आहेत, असं सांगू शकणार नाहीत ते, कारण त्यांची बुद्धीच तशी आहे, साबडी बुद्धी आहे त्यांची. बोलता वळे बोबडी, बुद्धीच त्यांची साधी भोळी आहे, आणि मग ते जर बोलायला लागले तर त्यांची बोबडी वळून जाईल असं विश्वनाथ बास म्हणतात. तेथ काव्य बापुडी कोठे लागती. विश्वनाथ बास इथे रंक वृत्ती भावत आहेत. कवी म्हणतात, विश्वनाथ बास म्हणतात की जिथे पुराण परमेश्वराचं वर्णन करू शकत नाहीत, जे पुराण आहेत 18 पुराण त्यांची बोबडी वळते, आगमांची बोबडी वळते, षडदर्शनांची बोबडी वळते, तर त्यांच्या पुढे माझं काव्य काय आहे. माझं हे काव्य बापुडं आहे म्हणजे बिचार आहे. माझं काव्य कुठे लागणार आहे त्यांच्या पुढे, कुठेच लागणार नाही. तर ती कृपाही एवढी श्रेष्ठ आहे आणि ईश्वराचं स्वरूपही एवढं श्रेष्ठ आहे की माझीही बुद्धी माझं हे काव्य त्यांचं वर्णन करू शकणार नाही, अशी एक रंक वृत्ती भावत आहेत विश्वनाथ बास. योगशास्त्राची मती तर्कशास्त्राची युक्ती जे निर्वचिता भ्रांती माझी पडिले. अजून कोण कोण भ्रांतीमध्ये पडलं ते सांगतात कवी. योगशास्त्राची मती, जे योगशास्त्र आहे त्यांची मती भ्रांतीमध्ये पडली. अजून कोणाची, तर्कशास्त्राची युक्ती, जे तर्कशास्त्र आहे त्या तर्कशास्त्राची पण युक्ती म्हणजे त्यांची जी काही बुद्धी असेल मती असेल ते पण भ्रांतीमध्ये पडलेली आहे. कशी भ्रांतीमध्ये पडली, का भ्रांतीमध्ये पडली, निर्वचिता म्हणजे परमेश्वराचा निर्वच करायला गेले किंवा कृपा गुणाचा निर्वच करायला गेले तर हे पण भ्रांतीमध्ये पडलेले आहेत, योगशास्त्र आणि तर्कशास्त्र पण. उन्मेखाचे तवंके स्वयंबोधाचे तर्के वेद पढो न सके नेती म्हणे. उन्मेखाचे तवंके, उन्मेष म्हणजे काय, उन्मेख आणि उन्मेष अर्थ एकच होतो, तर नेमका अर्थ काय त्याचा. उन्मेख म्हणजे आपण जे डोळे उघडतो, पूर्ण शब्द कसा आहे, निमिखोन्मिख, किंवा खला जर श उच्चारला आपण तर निमिषोन्मिष असा शब्द आहे. तर निमिष म्हणजे डोळे लावणे आणि उन्मिष म्हणजे डोळे उघडणे असा पूर्ण अर्थ आहे. तर इथे शब्द आलेला आहे उन्मेख म्हणजेच उन्मेष म्हणजेच डोळे उघडणे. कसे डोळे उघडत आहेत, तवंके म्हणजे फार जोराने असे डोळे उघडत आहेत. कोण डोळे उघडत आहेत, तर वेद जे आहेत ते वेद असे एकदम डोळे फाकून पाहत आहेत, कारण त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्यांच्या ज्ञानानुसार स्वयंबोधाचे तर्के, त्यांच्या त्या बोधानुसार त्यांच्या त्या ज्ञानानुसार वेद त्या कृपेचं स्तवन करण्याचा प्रयत्न करतात किंवा कृपेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात की ईश्वराची कृपा अशी आहे किंवा ईश्वरावतार असे आहेत, ईश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी कृपेचं कार्य असं वर्तते, ते कृपा अशी आहे कृपा तशी आहे असं जर वर्णन करतो म्हटलं तर ते वेद जे आहेत ते नेती म्हणे. ते वेद पण पडो न सके आणि नेती म्हणे. त्या वेदांना पण त्या कृपेचं स्तुतीस्तवन करता येत नाही आणि शेवटी ते वेद काय म्हणतात, नेती म्हणे. वेद म्हणतात आम्हाला माहिती नाही नेमकी कृपा कशी आहे, अशी आहे कृपा की तशी आहे. कितीही त्याने डोळे विस्फारून पाहिलं, कितीही प्रयत्न केला तरी पण ईश्वराची जी शक्ती आहे, कृपा शक्ती किंवा कृपा गुण, ते या वेदांना समजू शकत नाहीत. वेदांच्या बुद्धीच्या पलीकडे गुण आहेत, ते फार श्रेष्ठ प्रकारचे गुण आहेत. वेदांची बुद्धी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. जसं एखादा व्यक्ती आहे आणि त्याला जर
दिसायला कमी लागलं. पूर्वी छान दिसायचं, परंतु काहीतरी अपघात झाला किंवा काहीतरी तो घाबरला, असा काहीतरी प्रसंग घडला त्याच्या जीवनामध्ये की त्याची डोळ्याची दृष्टी कमी झाली. तर तो व्यक्ती काय करतो, एकदम असे डोळे वासून पाहतो, असे एकदम डोळे मोठे 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 करतो तो व्यक्ती. त्याला असं वाटते माझे डोळेच बारीक झाले की काय मला दिसत नाही बरोबर, म्हणून तो व्यक्ती एकदम डोळे मोठे मोठे करून पाहायला लागतो. परंतु त्याच्या डोळ्यामध्येच फॉल्ट असल्यामुळे पुढच्या ज्या काही वस्तू आहेत किंवा झाडं, वृक्ष, वेली हे त्याला दिसू शकत नाहीत. घरामधले जे काही साहित्य आहे ते पण दिसू शकत नाही त्या व्यक्तीला, कारण फॉल्ट डोळ्यामध्ये आहे. त्याप्रमाणे या वेदांचं झालेलं आहे. वेदांची बुद्धी तोकडी आहे आणि ईश्वराचं स्वरूप, ईश्वराचे जे गुण आहेत, कृपा, गुण, उपलक्षणे हे फार अनंत 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 आहेत. आणि या वेदांनी कितीही डोळे मोठे केले तरी ते ईश्वर स्वरूपही दिसू शकत नाही आणि त्या ईश्वराचे गुणही दिसू शकत नाहीत. मग आता दिसलेच नाही तर वर्णन कुठून करणार हे सर्व? तर अशी परिस्थिती आहे. असं विश्वनाथ बास एकदम सुंदर वर्णन करत आहेत कृपेविषयी, की कृपा किती अगाध आहे, किती अगोचर आहे, कोणीही तिला पाहू शकत नाही. म्हणून स्वरूप तव गुह्यतर, मग तेथचे गुणसार, जाणे ऐसे प्रचुर ज्ञान कैचे. विश्वनाथ बास बाळापूरकर हेच सांगतात आपल्याला की म्हणून परमेश्वराचं स्वरूपच एवढं गुह्य आहे, तर त्या ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी जे गुण आहेत, जे सारभूत असे गुण त्या ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आहेत, त्या गुणांचं ज्ञान आपल्याला कसं होईल? ईश्वराचं स्वरूपच गुह्य आहे, त्याच्यामध्ये ते गुण आहेत, तर त्या गुणाविषयी असं प्रचूर ज्ञान आपल्याला कसं प्राप्त होईल? नाही होणार आपल्याला ज्ञान. आणि म्हणून अशी ते श्रेष्ठ कृपा माऊली आहे. त्या कृपेमुळेच परमेश्वराला इच्छा झाली की या जीवाला आपला आनंद द्यावा, या सृष्टीची निर्मिती करावी. किती श्रेष्ठ अशी ते कृपा असेल. मी कालही सांगितलं तुम्हाला हे आणि परवाही सांगितलेलं आहे. परंतु त्या कृपेची महिमा जर सांगायला गेलं तर मलाही राहत नाही आणि पुन्हा पुन्हा तेच वाक्य माझ्या मुखातून कधी कधी निघून जातात. तर अशी ती कृपा आहे. त्या कृपेमुळे आपल्याला ईश्वराच्या लीळा ऐकायला मिळतात. त्या कृपेमुळे आपल्याला व्यक्तमंत ईश्वर जिथे गेले तिथले स्थान नमस्कारायला मिळतात. मग दत्तात्रेय महाराज असतील, श्रीकृष्ण महाराज असतील, श्री चक्रपाणी महाराज, गोविंदप्रभू महाराज, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, जेवढे काही ईश्वर अवतार आहेत आणि त्यांच्या पवित्र अशा स्थानाच्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेतो आणि पुण्य प्राप्त करतो. तर हे सर्व कशामुळे घडलेलं आहे? तर त्या श्रेष्ठ अशा कृपा गुणामुळेच हे सर्व घडलेलं आहे. किती उपकार आहेत त्या कृपा गुणाच्या आपल्यावर, आपण शब्दामध्ये सांगू शकणार नाही. या पृथ्वीची जर आपण पाटी केली आणि समुद्राची जर शाई केली आणि मेरू पर्वताची जर लेखणी केली तरी पण त्या कृपेची महिमा आपल्याकडून वर्णन करता येणार नाही. एवढी महिमा त्या कृपेची आहे, एवढी महती त्या कृपेची आहे. तेन पविजे अन्य साधने, नेनिजे इतर ज्ञाने, जे चित ब्रह्म मुक्षमणे, रूप कल्पवेना. आतापर्यंत विश्वनाथ बासांनी आपल्याला फक्त ग्रंथांची नावं दिली की पुराण आहेत, त्यांच्याकडून स्तुती केल्या जाणार नाही. योगशास्त्र आहे, तर्कशास्त्र आहे, आगम आहे, षडदर्शन आहेत, फक्त अशा ग्रंथांचा उल्लेख केलेला आहे त्यांनी. पण या ओळीमध्ये काय म्हणतात विश्वनाथ बास? ते न पविजे अन्य साधने. असा तो कृपेचा सागर असणारा परमेश्वर अन्य साधनाने प्राप्त होत नाही. जे काही अन्य साधन आहेत, मग कोणी यज्ञ करा म्हणते, कोणी देवतेच्या तीर्थक्षेत्रापाशी जाऊन व्रतस्थ व्हा असं म्हणते. जे काही 81 कोटी 1.25 देवता आहेत, त्या सगळ्या देवतांचे धर्म वेगळे वेगळे आहेत. त्या देवतेंच्या धर्मामुळे, त्या देवतेंच्या साधनामुळे ईश्वराची तर प्राप्ती होणार नाही आपल्याला. नेणी जे इतर ज्ञाने, जे काही देवतेंचे ज्ञान आहेत, इतर जे काही शास्त्र आहेत, त्या ज्ञानामुळे ईश्वराची आपल्याला माहिती मिळू शकत नाही. मग वेद असतील, पुराण असतील, षडशास्त्र वगैरे वगैरे जे काही शास्त्र आहेत देवतेंचे, त्या देवतेंच्या शास्त्रातील ज्ञानामुळे परमेश्वर आपल्याला माहिती होऊ शकत नाही, परमेश्वराचं ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही. जे चिद्ब्रह्म मुक्षमणे, आता इथे बघा सरळ कवींनी देवतेंचाच उल्लेख केला. चिद्ब्रह्म मुक्ष म्हणजे कोण? तर माया मुक्ष करून जे काही 81 कोटी 1.25 देवता आहेत, त्यांच्या बुद्धीने जरी प्रयत्न केला की कृपा कशी आहे किंवा ईश्वर कसा आहे आम्ही तुम्हाला सांगतो, असं जर एखाद्या भक्ताला त्यांनी म्हटलं, त्या देवतेच्याच भक्तांना जर देवतेनेच म्हटलं, त्या मायेनेच म्हटलं मायेच्या भक्ताला की मी तुम्हाला सांगते परमेश्वर कसा आहे, तर मायाही सांगू शकणार नाही, मायेचीही बुद्धी चालणार नाही. एवढा परमेश्वर अनंत अगाध असा आहे.
रूपकल्पवेना, ईश्वराच्या रूपाची कल्पनाही या मायेला करवल्या जाणार नाही. किंवा 81,10,10,000 ज्या देवता आहेत त्या देवतेंना पण त्यांच्या बुद्धीने कल्पना करतो म्हटलं ईश्वर स्वरूपाची, तर त्यांनाही कल्पना करता येत नाही. असं ते ईश्वर स्वरूप एवढं श्रेष्ठ आहे. असं ते ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी असणारे जे काही गुण आहेत, दया, मया, कृपा, करुणा, हे सर्व श्रेष्ठ आहेत. परंतु या सर्व गुणांमध्ये कृपा गुण हा सर्वात श्रेष्ठ आहे, असं इथे आपल्याला विश्वनाथ दास सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी परवाक सारद, जयासी होय वरद, तया पर जाणीव विशद हृदयासी. विश्वनाथ दास आतापर्यंत आपल्याला सांगत आलेत की कोण्याही शास्त्राने ईश्वराची जाणीव होणार नाही. तर मग अशी ईश्वराची जाणीव होतच नाही का या जीवाला? किंवा अशा या ईश्वराची जाणीव किंवा त्या कृपेची जाणीव या जीवाला कशी होते बरं? तर ते समोर सांगतात कवी. काय म्हणतात कवी? तरी परवाक सारद. आता इथून परावाचेविषयी विश्वनाथ दास आपल्याला सांगतात. परावाचेचं महत्व सांगतात. परावाचा कशाला म्हणतात? जे काही ईश्वर अवतार झालेत त्या ईश्वर अवताराचं बोलणं म्हणजे परावाचा आहे. ईश्वराच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्याला परावाचा म्हणावं. तर कवी काय म्हणतात आपल्याला इथे? तरी परवाक सारद. परावाचा जी आहे, आता त्या परावाच्याचं महत्व सांगणार आहेत कवी आपल्याला. तर कवी काय म्हणतात या ओवीमध्ये? परवाचा जी आहे म्हणजेच परावाचा जी आहे ती कशी आहे? सारद म्हणजे शारद आहे. आता शारद म्हटलं की तुम्हाला सरस्वती आठवू शकते. विद्येची देवी शारदा, शारदेलाच सरस्वती पण असं बोलतात. तर इथे मग विश्वनाथ दासांनी काय देवतेचा उल्लेख केला का? नाही. तर नेमका अर्थ काय? आपल्याला या सारद शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल, तर आपल्याला व्यवस्थित या ओवीचा अर्थ समजेल. सारद या शब्दाचा अर्थ काय आहे? शब्दशः अर्थ म्हणतो मी बरं का. देवतेचा विषय सोडून द्या, शारदा नावाची देवता आहे तो विषय सोडून द्या. आता आपण पहिलं शब्दाचा अर्थ करूया नेमका, मग आपण पुढे जाऊया. तर शारद किंवा सारद या शब्दाचा अर्थ काय? सार ददातिती इति सारद अशी व्याख्या करतात जे काही शास्त्रीय ग्रंथ आहेत. शास्त्रीय भाषेमध्ये याची व्याख्या करताना सारद या शब्दाचा अर्थ सार ददातिती इति सारद असा अर्थ केलेला आहे शास्त्रीय भाषेतून. तर आता या वाक्याचा काय अर्थ आहे? तर सार ददातिती, सार देणारी. ददातिती म्हणजे काय? देणारी. सार कशाला म्हणावं? या पूर्ण ब्रह्मांडामध्ये किंवा जे काही अनंत ब्रह्मांड असतील त्या अनंत ब्रह्मांडामध्ये किंवा या पूर्ण सृष्टीमध्ये सारभूत वस्तू कोणती आहे? तर ती सारभूत वस्तू म्हणजे फक्त आणि फक्त ईश्वर आहेत. बाकी सर्व असार आहे. जसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी काकसुक्राचा दृष्टांत दिलेला आहे की तो जो काक आहे म्हणजेच कावळा किंवा सुकर म्हणजे जे डुक्कर आहे ते काय करतात? जो काक आहे तो विष्ठेमध्ये त्याची चोच बुडवतो आणि डुक्कर जे आहे तो डुक्कर गटारीमध्ये त्याची चुडी खवतो म्हणजे चुडी घालतो. चुडी म्हणजे काय? त्याचं तोंड. तो गटारीमध्ये घालतो, नालीमध्ये घालतो. आता तुम्ही सांगा त्या गटारीमध्ये त्या नालीमध्ये काहीतरी सार वस्तू आहे का हो? तिच्यात तो धुंडाळतो की मला हे मिळेल ते मिळेल ते मिळेल? नाही. ते सर्व गटार आणि ती विष्ठा सर्व असार आहे, परंतु त्याच्यामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करतात. बरोबर की नाही? तर ते जसं गटार असार आहे तसं या ब्रह्मांडातील ईश्वराला सोडून सर्व वस्तू असार आहेत. संसार, प्रपंच, इतर व्यवहार सर्व काही असार आहेत. यामध्ये काही एक ठेवलेलं नाही. सारभूत कोणती वस्तू आहे? खरंच त्याच्यामध्ये काहीतरी महती आहे अशी कोणती वस्तू आहे? तर परमेश्वर वस्तू ही सारभूत वस्तू आहे. खरंच त्याच्यामध्ये काहीतरी आहे वस्तू चांगली आणि ती वस्तू आपण प्राप्त करून घेतली तर आपल्याही जीवाचं काहीतरी भलं होईल. अशी ती वस्तू म्हणजे फक्त ईश्वर आहे. तर सारद कशाला म्हणावं? सार ददातिती इति सारद म्हणजे सारभूत वस्तू देणारी जी आहे तिलाच सारद म्हणावं. आता तुम्ही सांगा, शारदा नावाची देवता आहे, ती शारदा नावाची देवता परमेश्वर देऊ शकते का? आपल्याला नाही. तर मग सारद कोणाला म्हणावं? तर सारद इथे परावाचेला म्हटलेलं आहे. तरी परवाक सारद ही परावाचा म्हणजेच आपल्यासाठी सारद आहे, कारण या परावाचेच्या माध्यमातूनच आपल्याला ईश्वर कळालेला आहे. श्रीकृष्ण महाराजांच्या मुखातून जे श्रीमद भगवद्गीता सांगितली अर्जुनाला आणि ती श्रीमद भगवद्गीता आपल्याला मिळालेली आहे, तर तीच श्रीमद भगवद्गीता जी आहे ती सारभूत वस्तू आहे आपल्यासाठी. कारण त्या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून, श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण ईश्वर प्राप्ती करून घेतो. तर ही ब्रह्मविद्या कशी कळाली आपल्याला?
किंवा आपल्याला ईश्वर प्राप्ती जे होईल भविष्यामध्ये, ती ईश्वर प्राप्ती होण्यासाठी कोण कारणीभूत आहे, तर परवाक म्हणजे परावाचा कारणीभूत आहे. आणि म्हणून त्या परावाचेला शारद असं बोललेलं आहे. असा गुह्य अर्थ या एका ववीच्या एकदम 25% भागामध्ये होता. फक्त ववीच्या 25% भागाचाच मी अर्थ केलेला आहे. आता समोरच्या ववीचा अर्थ करूया आपण. समोरच्या ववीचा म्हणजे त्याच ओळीमध्ये जे समोरचे खंडणी आहे त्याचा अर्थ करूया. जयाशी होय वरद, अशी ही परावाच्या ज्यांना वरद होते, वर देते, तया परजाणी भविष्यद हृदयासी ये. पर असा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची जाणीव या जीवाला तेव्हाच होते ज्यावेळेस परमेश्वर स्वतः सांगतील की परमेश्वर कसा आहे, परमेश्वराच्या ठिकाणी गुण कसे आहेत, शक्त्या कशा आहेत, धर्म कसे आहेत, हे सर्व ज्यावेळेस परमेश्वर स्वतःच्या मुखारविंदातून श्रीमुखातून सांगतील, परावाचेतून सांगतील, त्यावेळेसच या जीवाला सर्व त्या ईश्वराविषयी, ईश्वराच्या स्वरूपाविषयी माहिती होणार आहे. आणि म्हणून परावाचेला इथे शारद म्हटलेलं आहे. तर असा गुह्य अर्थ आहे. नाहीतर आपल्याला वाटते शारद किंवा शारदा शब्द आला तर ही ओवी जर तुम्ही अगोदर ऐकली असती तर म्हटले असते तुम्ही की आपल्या महानुभाव पंथाच्या ग्रंथांमध्ये तर शारदेचा उल्लेख आलेला आहे, असंही तुमच्या मनामध्ये आलं असतं. तर नुसतं वाचून चालत नाही, फार त्याच्यासाठी खोलात जावं लागतं, त्यावेळेस त्या ओव्यांचे अर्थ करता येत असतात. तुम्ही फक्त ध्यान देऊन पोथी ऐकत जा. जे काही खोलामध्ये जायचं आहे आणि अर्थ करायचा आहे ती जबाबदारी माझी आहे. एकही शब्द, एकही ओवी बिलकुल सोडणार नाही. प्रत्येक शब्द न शब्द, अक्षर न अक्षराचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या चॅनलवरील जेवढे काही व्हिडिओ आहेत, प्रत्येक व्हिडिओमध्ये भरमसाठ असं ज्ञान भरलेलं आहे. तर ते ज्ञान तुम्ही प्राप्त करून घेत जा. आणि एखाद्या दिवशी व्हिडिओ आला जरी नाही तरी पण दुसरे पुष्कळसे व्हिडिओ आहेत, जवळजवळ 1000 व्हिडिओ आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. लीळाचरित्राचा पूर्वार्ध भाग अपलोड केलेला आहे, लीळाचरित्राचा उत्तरार्ध भाग अपलोड केलेला आहे, लीळाचरित्राचा अज्ञात भाग जो आहे तोही अपलोड केलेला आहे मी, आणि श्रीकृष्ण चरित्रही अपलोड केलेलं आहे, श्री गोविंद प्रभू चरित्रही अपलोड केलेलं आहे. 5 अवताराचे चरित्र पूर्ण अपलोड केलेले आहेत या चॅनलवर. आणि म्हणून आपल्या चॅनलवर व्हिडिओची कमी नाही. आणि ते पण व्हिडिओ कसे आहेत, एकदम ज्ञानवर्धक व्हिडिओ असे आहेत. उगाच टाइमपास म्हणून कोणताच व्हिडिओ तुम्हाला असा दिसणार नाही. तर असे हे व्हिडिओ, असं हे चॅनल दररोज तुम्ही पाहत जा, तरच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत जाईल आणि नक्कीच तुम्ही ईश्वराकडे अग्रेसर होणार याची मला शाश्वती आहे. कारण आपल्या चॅनलवरच्या पोथ्या ऐकून बऱ्याच आपल्या वाचनिक मंडळींनी संन्यास घेतलेले आहेत, बऱ्याच आपल्या वाचनिक मंडळींनी स्वतःच्या मुलांना, मुलींना उपदेश दिलेले आहेत. तर हे जे काही कार्य चालू आहे ते ईश्वराची इच्छा आहे म्हणून चालू आहे. काही जण म्हणतात की हे काही युट्यूबची पोथी ऐकू नये, असं करू नये, तसं करू नये, त्यांचं सोडून द्या. आपल्याला इथे सरळ रिझल्ट दिसत आहेत. काही असे भेटतात पण की ते म्हणतात युट्यूबवरच्या पोथ्या ऐकू नये, परंतु आपल्याला इथे रिझल्ट दिसतात. बरेच वाचनिक मंडळी जे आहेत त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. मला त्यांनी फोटो पण पाठवलेले आहेत की आमची दीक्षा झाली. आणि आमची दीक्षा होण्यासाठी तुमचं प्रवचन किंवा तुमची पोथी फार महत्वाची ठरलेली आहे, फार मोलाचा वाटा आहे तुमच्या पोथीचा आमच्या संन्यासामध्ये, असे बरेच मला फीडबॅक येतात. तर असे प्रतिसाद ज्यावेळेस येतात त्यावेळेस आम्हालाही पोथी करावीशी वाटते. आणि मला एवढंच सांगायचं तुम्हाला की या पोथींचा रिझल्ट असतो. बऱ्याच लोकांनी व्यसन सोडले आणि जे तुम्हाला सांगत असतील पोथी ऐकू नका, युट्यूबवरचं ते काही खरं नाही वगैरे वगैरे, किंवा त्याचा काही फायदा नाही होत, तर त्यांचं सोडून द्या ऐकणं. तुम्हाला घरबसल्या एवढा ग्रंथ ऐकायला मिळत आहे, तुम्हाला त्याची अनुभूती होत आहे. मला तर सांगायची काही गरज नाही वेगळं. तुम्हाला अनुभूती होत आहे की खरंच काहीतरी फायदा होत आहे पोथी ऐकल्यामुळे. बऱ्याच काही वाचनिकांचे असेही मला कॉल आले की त्यांच्या घरच्या व्यक्तींना काही त्रास होते, डॉक्टर पण म्हणायचे ऑपरेशन करावं लागेल. कोणाला काही डोळ्यांचा त्रास, किंवा कोणाला काही मेंदूचा त्रास, डोक्याचा त्रास, अर्धशरीराचा त्रास. तर असे त्रास त्यांचे कमी झाले पोथी ऐकून, असे मला स्वतः कॉल आलेत त्यांचे, दुरून दुरून कॉल आलेले आहेत. तर हे परमेश्वराचं शास्त्र आहे, हे ऐकल्यानंतर तुमचा फायदाच होणार आहे. आणि म्हणून पोथी एकही सोडत जाऊ नका. आणि एकदा पोथी चालू केली की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा, कारण त्यामुळे तुमच्या ज्ञानात भरच पडणार आहे. तुमच्या शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी पण नष्ट होतील. एवढं सामर्थ्य या ईश्वराच्या शास्त्रामध्ये आहे. ते मेघ गंभीर वाचा वरिसाओ करी ज्ञानाचा, ते महापूर ये जाणिवेचा ऊन मेघ गंगे. या ओळीमध्ये कवी परावाचा कशी आहे
त्या संदर्भामध्ये सांगतात, ते मेघ गंभीर वाचा. ज्याप्रमाणे आकाशामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये मेघ येतात, मेघ त्याच ढगांना म्हणतात ज्या ढगामध्ये पाणी आहे. ते मेघ दिसायला काळे दिसतात, काळसर दिसतात. ज्याच्यामध्ये खूप पाणी असते ते मेघ काळपट असतात, थोडेसे काळसर दिसतात. तर असे ते मेघ गंभीर वाचा आहे. ज्याप्रमाणे ते मेघ एकदम वर्षाव चालू झालं की एकदम जोरात पाऊस पाडतात, त्या मेघामधून खूप जोराचा पाऊस पडतो, त्याप्रमाणे ही परावाचा आहे. मेघ पाण्याचा वर्षाव करतात, पण ही परावाचा कशाचा वर्षाव करते बरं? वरिसावो करी ज्ञानाचा. कवी म्हणतात हे जे परावाचा आहे ही ज्ञानाचा वर्षाव करते या जीवांवर. ते महापूर ये जाणिवे चाऊन मेघ गंगे. जे हृदयरूपी गंगा आहे, या जीवांची जे हृदयरूपी गंगा आहे, त्या गंगेच्या ठिकाणी मग जाणिवेचा म्हणजे ज्ञानाचा महापूर येतो. म्हणजे ईश्वराचं ज्ञान त्यांना प्राप्त होते आणि ते ईश्वर प्राप्ती करून घेतात. येणे अर्थी म्हणतात की ज्ञानाचा महापूर येतो. ज्ञानाचा महापूर आल्यानंतर ते सर्व जीव त्याप्रमाणे आचरण करतात आणि मगच त्यांना ईश्वर प्राप्ती होते. तर अशी ही परावाचा आहे. ही परावाचा म्हणजे ज्ञानाचा वर्षाव करणारी आहे आणि या जीवाच्या हृदयामध्ये पूर्ण ब्रह्मविद्याच प्रवाहित करणार आहे. असा हा मेघ गंभीर आहे. म्हणजे असा हा ढग आहे परावाचेचा की ज्याच्यामधून फक्त ज्ञानच ज्ञान वर्षवत राहते, ज्ञानच ज्ञान खाली पडत राहते. ज्ञानाचाच पाऊस होतो त्या परावाचेतून. जे हृदयामध्ये ज्ञानाची गंगा छोटी मोठी वाहत असेल पूर्वी, परंतु तीच गंगा आता काय होते, एकदम प्रवाहित होते आणि तिला महापूर येतो ज्यावेळेस परमेश्वराच्या मुखातून ज्ञान हे जीव ऐकतात. जैसे सोमकांत चंद्र करी जव भेदिती ना अंतरी तव द्रवोणी श्रवती बाहेरी जीवनाते. ज्याप्रमाणे सोमकांत म्हणजे एक दगड आहे, ज्या दगडावर चंद्राची किरण पडल्यानंतर त्या दगडाला पाझर फुटत असतो, तिथून पाणी टपकत असते. तर कवी म्हणतात जोपर्यंत चंद्राची किरण त्या सोमकांतावर पडत नाही तोपर्यंत तो पाझरत नाही, त्याच्यातून पाणी पडत नाही बाहेर. त्याप्रमाणे या जीवाच्या स्वरूपावर, या जीव स्वरूपावर जोपर्यंत परमेश्वराच्या मुखारविंदातून ज्ञानाचा वर्षाव होत नाही तोपर्यंत या जीवाला पण पाझर फुटत नाही. आणि एकदा परमेश्वराकडून परावाचे मधून जर ज्ञान ऐकले या जीवाने, तर मग हा जीव पण द्रवतो, म्हणजे रडायला लागतो, ओलेनी गुन्हे आचरण करतो. एवढी आवडी त्याची परमेश्वराच्या ठिकाणी वाढते. ना तरी मूढ नेणते प्राज्ञ होती सारस्वते, मग तेची शब्दसृष्टी ते चाळीते होती. किंवा कवी एक दुसरी उपमा देतात किंवा उदाहरण देतात आपल्यासमोर. ना तरी म्हणजे किंवा, मूढ नेणते, मूढ म्हणजे मूर्ख, नेणते म्हणजे अज्ञानी. हे जे अज्ञानी आणि मूर्ख आहेत हे प्राज्ञ होती सारस्वते, म्हणजे एकदम प्रज्ञावंत होतात, प्रवीण होतात. तेव्हा हेच मूढ आणि नेणते लोक या शब्दसृष्टीचे चाळीते होती, म्हणजे शब्द जे आहेत ते चालवतात. हे लोक शब्दाची देवाणघेवाण करतात, शब्दाचं विमर्शन करतात, असं कवी आपल्याला म्हणतात. एकदा ज्ञान झालं तर हे कार्य घडू शकतात. तैसे परावाक परेसे जव बुद्धी धातून स्पर्शे, तवची जीवियसे अज्ञानत्व. तैसे म्हणजे ज्याप्रमाणे मागे 2 उदाहरणं दिले किंवा 3 उदाहरणं म्हणावे लागतील. मेघांबरीचं पण उदाहरण आहे. ज्याप्रमाणे मेघाचं उदाहरण दिलं की परावाचे मधून ज्यावेळेस ज्ञानाचा वर्षा होतो त्यावेळेस या जीवाला ज्ञान मिळते. किंवा सोमकांतावर चंद्राचे किरण पडले त्यावेळेस त्या सोमकांतातून जसं द्रव बाहेर पडते त्याप्रमाणे परमेश्वराचं ज्ञान जीवाला झालं तर हा जीव पण द्रवरूप होतो, म्हणजे ओलेनी गुन्हे आचरण करतो, रडायला लागतो परमेश्वरासाठी. किंवा मूढ लोक, मूर्ख लोक, अज्ञान लोक आहेत, परंतु त्यांना थोडंसं ज्ञान प्राप्त झालं, थोडंसं प्रावीण्य प्राप्त झालं भौतिक शास्त्रामध्ये पण, तर ते मग काय म्हणतात, आम्ही फार हुशार झालो. मग ते शब्द छल करतात, शब्द चालवतात आणि हे सर्व शब्दाची सृष्टी ते चालवतात. असं इथं या 3 ओव्यांमध्ये कवींनी सांगितलं आपल्याला. तर नेमकं याच्यातून घ्यायचं काय आपल्याला? तैसे म्हणजे मागे जे दृष्टांत सांगितले त्याप्रमाणे परावाचा परेशे जव बुद्धी धातून स्पर्शे. आपली जी बुद्धी आहे
हे बुद्धी म्हणजे एका धातूची समजून घ्या. आणि जोपर्यंत परावाचेचा स्पर्श या बुद्धीला होत नाही तोपर्यंत या जीवाचं अज्ञानत्व फिटत नाही, असं कवींना म्हणायचं आहे. ज्याप्रमाणे लोखंडाला परिसर आलो की सोनं होते, त्याप्रमाणे आपली जी बुद्धी आहे या बुद्धीला परावाचा रूपी परिसाचा स्पर्श झाला तरच आपलं अज्ञानत्व फिटते. आपल्या बुद्धिरूपी या धातूला परावाचा रूपी परिसाचा स्पर्श झाला तरच सर्व अज्ञानत्व फिटते आणि तरच हा जीव ईश्वराकडे अग्रेसर होतो, असं कवींना इथे आपल्याला सांगायचं आहे. आणि मग असा परावाचा रूपी परिसाचा स्पर्श या बुद्धीला झाला आणि मग कार्य कोणते घडतात बरं पुढं ते सांगतात कवी. मग पालटोणी अज्ञू तोची होय विचारज्ञू करी जीवा ते सर्वज्ञू परावाचा. तर अशी परावाचा काय काय करते ते सांगतात कवी. ज्यावेळेस परावाचा या जीवाच्या कानावर पडते त्यावेळेस जे अज्ञानत्व त्या जीवाच्या ठिकाणी होतं ते पलटून जाते आणि तो जीव विचारज्ञ होतो, म्हणजे विचाराने परिपूर्ण होतो, ज्ञानी होतो. करी जीवा ते सर्वज्ञ परावाचा. या जीवाला पण सर्वज्ञ करण्याची ताकद, सामर्थ्य, या जीवाला पण सर्वज्ञ करण्याची शक्ती या परावाचेमध्ये आहे, असं कवी म्हणतात. किती श्रेष्ठ आहे ती परावाचा, किती गुणानुमोदन चालू आहे त्या परावाचेचं. तर अशी श्रेष्ठ अशी परावाचा आहे. म्हणोनी ते प्रबोधाचे जिव्हार विवेकाचे भांडार हो काज तत्वसार सकळ विद्यांचे. म्हणोनी ते प्रबोधाचे जिव्हार. आणि म्हणून कवी म्हणतात परावाचा म्हणजे प्रबोधाचं जिव्हार आहे, गूढ आहे. विवेकाचे भांडार, विवेकाचं भांडार आहे परावाचा म्हणजे. हो काज तत्वसार सकळ विद्यांचे. सकळ विद्यांचं तत्वसार या परावाचे मध्ये आहे असं मला वाटते, असं कवी म्हणतात. आणि ते सत्य आहे. जेवढे काही या भूतलावर विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये जे काही ज्ञान भरलेलं आहे, जे काही विद्या आहेत, मग ते भौतिकशास्त्र असेल, विज्ञान असेल किंवा जे काही असतील, वैद्यकीय शास्त्र असेल, त्या सर्वांचं सार म्हणजे या परावाचेमध्ये आहे असं कवी म्हणतात. नुसतं हेच शास्त्र नाही, मी जे तुम्हाला बोललो आता हे इतर देवतेचे जे शास्त्र आहेत त्या देवतेच्या शास्त्राचा पण सार परमेश्वराच्या त्या वाचेमध्येच आहे. परमेश्वराची जी परावाचा आहे त्या परावाचेमध्ये ही गोष्ट नाही असं कोणी म्हणू शकत नाही. सर्वच काही आहे त्या परावाचेमध्ये. अशी ते श्रेष्ठ अशी परावाचा आहे आणि त्या परावाचेमुळेच हे जीवधरणाचं कार्य चालू आहे. तर अशा प्रकारे परावाचा किती महत्वाची आहे हे तुम्हाला समजलं. परावाचे विषयी अजून काही ओव्या बाकी आहेत. आपला आजचा वेळ संपलेला आहे. उर्वरित ओव्या ज्या आहेत ते आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचा हे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आणि तुम्हाला ही पोथी कशी वाटत आहे किंवा हा ग्रंथ तुम्हाला कसा वाटतो हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, परावाचेचं काय महत्व आहे? परावाचेमुळे या जीवाला काय फायदा झाला? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वाचनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, कृपेचं काय रहस्य आहे? बऱ्याच आपल्या वाचनिकांनी उत्तरं दिलेली आहेत. मी जेवढं निरूपण केलं अक्षरशः जशास तसं काहींनी उत्तर दिलेलं आहे. कृपा म्हणजे काय आहे? या परमार्गामध्ये सद्गती देणारी आहे, अनाथाची माऊली आहे. या कृपेमुळेच अविद्या नावाचा दोष जो आहे तो दूर होतो. अविद्येचा छेद या कृपेमुळेच होतो. या कृपेमुळेच हा जो जीव आहे तो जीव ईश्वर प्राप्तीला योग्य होतो. आणि हे जे कृपा माऊली आहे ही कृपा माऊलीच पूर्ण दुःख या जीवाच्या ठिकाणी असलेलं नष्ट करते. एवढं सामर्थ्य या कृपेच्या ठिकाणी आहे. ऊर्ध्वगामी करणारी या जीवाला ती कृपाच आहे. भवपास जे लागलेले आहेत ते छेदणारी पण ही कृपाच आहे. आणि मानस सरोवरामध्ये विचरण करणारी राजहंसी पण हीच कृपा आहे. तर अशी ही कृपा आहे.
आणि या प्रश्नाचं उत्तर हे असं होतं, मी जे आता बोललो, जेवढं वर्णन केलं कृपेचं, जे महती सांगितली मी कृपेची, हेच कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर होतं. आता पाहूयात आपण कुणी कुणी त्या प्रश्नाची बरोबर उत्तरं दिलेली आहेत. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढीलप्रमाणे: निर्मलाताई फिरके, राजश्रीताई वर्देकर, दुर्गाताई भावे, तारामावशी पटाईत, ज्योतिताई चौधरी. या सर्व वासनिक मंडळींनी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक उत्तरं दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचप्रमाणे आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जरा जास्त वासनिक मंडळींनी जर या प्रश्नोत्तरीमध्ये सहभाग घेतला तर मलाही आनंद होईल. आणि म्हणून जास्तीत जास्त वासनिक मंडळींनी कमेंट बॉक्समध्ये आजच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ज्ञानप्रबोधातील काही नवीन ओव्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा परावाचीचं महत्त्व समजणार आहे आणि कथेचंही महत्त्व समजणार आहे. तर उद्याचंही ज्ञानसत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काही नवीन दर्शक असतील, त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी दररोज ज्ञानप्रबोधाचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ज्ञानप्रबोधातील काही महत्त्वपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड